तर शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिरंगी केक हा तलवारीनं कापला, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिरंगी केक हा तलवारीनं कापलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। तर राजकीय वर्तुळात सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। केक कापल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालाय आणि त्यानंतर या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, शरद पवार यांचा वाढदिवस, त्यानिमित्त शरद पवार यांनी तलवारीनं केक कापलेला आहे आणि हा केक तिरंगी रंगाचा होता, त्यामुळं याबाबत आता काही घटकाकडून टीका सुद्धा होऊ लागली आहे। दरम्यान हा केक कापल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालेला आहे आणि यानंतर राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। तलवारीनं केक कापला, त्यामुळं काही घटकाकडून शरद पवार यांच्या या कृतीवर टीका सुद्धा होऊ लागली आहे। शरद पवार यांचा वाढदिवस त्यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी साजरा केला। यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तलवारीनं केक कापला आणि हा केक तिरंगी रंगाचा होता। या दोन गोष्टींवरून आता या त्यांच्या कृतीवर टीका होऊ लागली आहे। खरं तर तलवारीनं केक कापणं हा तसा गुन्हा ठरतो, मात्र शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तलवारीनं केक कापलेला आहे, त्यामुळे आता यावर राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झालेली आहे। काही घटकाकडून शरद पवार यांच्या या कृतीवर टीका सुद्धा होऊ लागली आहे। तर ही दृश्य आहेत नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातील। नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी शरद पवार यांचा वाढदिवस पार पडला। यावेळेस शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव केक कापला, मात्र केक कापताना त्यांनी तलवारीचा वापर केला। तलवारीनं हा केक कापला आणि या केकवर तिरंगी रंग आहे, जो भारतीय झेंड्याचा रंग आहे तो होता। त्यामुळे आता या दोन गोष्टींवरून शरद पवार यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे। काही घटकातून शरद पवार यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे जे आपल्या सोबत जुळलेत। महेशजी, शरद पवार यांनी तलवारीनं केक कापलाय आणि हा केक तिरंगी रंगाचा होता, त्यामुळे आता टीका होऊ लागली आहे, कसं तोंड द्याल या टीकेला? तिरंगी रंगाचा केक होता, म्हणजे तिरंगी रंगाचा असतं तर खायचं नाही का? पहिले याचं उत्तर जे टीका करतात त्यांनी उत्तर तिथे दिलं पाहिजे। कापणं जास्ती हानिकारक आहे, खाणं जास्ती हानिकारक? म्हणजे तिरंगी खायचं की नाही खायचं, तिरंगी वस्त्र वापरायची की नाही वापरायची, याच्यावर टीकाकारांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, 84-85 त्यांचं वय झालेलं आहे। आज मोठा दिवस आहे सर्वांसाठी आणि कार्यकर्ते उत्साहाच्या घरामध्ये आणून देतात। पवार साहेबांना राष्ट्रीय नेता आम्ही सर्व मानतो आणि पवार साहेब तिथे बघितलं की त्यांना ते साधं ते तलवार काय जे काय ते कट्यार जे काय त्यांचं आम्ही पण टीव्हीवरच बघितलं, त्यांना ते उचलताही फार जमत नव्हतं, ते हळूहळू ते करत होतं। तर कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, त्याच्यामुळे काय लगेच त्याच्यावर काय फार मोठं गुन्हा घडला काय असं घडलं असं काय नाही। ज्यांना राजकारण करायचं त्यांनी वैचारिक पातळीवरचं राजकारण करावं, वैचारिक पातळीवरची टीका करावी आणि त्या टीकेला आम्ही सविस्तर उत्तर देऊ। आता याला काय अर्थ आहे का? मात्र महेशजी, याआधी ज्यांनी तलवारीनं केक कापलेला आहे त्या सर्वांवर कारवाई झालेली आहे आणि तोच प्रश्न विरोधक उपस्थित करतायत की शरद पवार यांनी तलवारीनं केक कापलेला आहे आणि हाच प्रश्न नेमका उपस्थित केला जातोय की ज्यांनी या अगोदर तलवारीनं केक कापलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाली आहे। ऐकून घ्या, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत असेल की फार मोठा गुन्हा घडला तर करावं त्यांनी पवार साहेबांवर कारवाई करावं ना। तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये मीडिया मध्ये करण्यापेक्षा तुम्ही करा ना कारवाई, काय करायची असेल त्याला आम्ही उत्तर देऊ ना व्यवस्थित सविस्तरपणे। कायदा आम्हालाही माहिती आहे, कायदा काय असतो तो, कायदा कसा असतो तो। त्याच्यामुळे जर त्यांना वाटतं गृह विभागाला की असा अवमान झाला त्या तलवारी केक कापणं म्हणजे फार मोठा राष्ट्रद्रोह झाला तर दुसरं काय झालं, कारवाई करा, बघू तुला सकारात्मक उत्तर आम्ही देऊ आमच्या वकिलाच्या माध्यमातून। मात्र महेशजी, तुम्ही या कृतीचं समर्थन करताय? ऐकून घ्या, कार्यकर्त्यांनी समोर केक ठेवला, साहेबांना तुम्हाला आता एवढ्या वर्ष तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पवार साहेबांना किती वेळा केक कापताना बघितलं? ते कार्यकर्त्यांचे आग्रह करत असतात, ते पवार साहेब केक बीकच्या फार पलीकडे आहेत। ते लोकांना बसणं, आशीर्वाद देणं, भेटणं, चर्चा करणं, त्यांच्याकडनं गुच्छ घेणं एवढ्यातच मग्न असतात। तर दिल्लीचे कार्यकर्ते, हा दिल्लीत कार्यक्रम झाला का महाराष्ट्रात कार्यक्रम झाला ना, पवार साहेबांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तो केक अग्रेसर आणून दिला की साहेब केक कापा, केक कापा। तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिसतोय एक शीख समुदायाचा कार्यकर्ता होता, त्याच्या हातामध्ये ते किरपान का काय म्हणतात त्याला, ते छोटी तलवार असते त्याला काय म्हणतात मला माहित नाही, ते त्यांनी दिली, मला साहेब कापा। आता ठीक आहे, कार्यकर्त्याची हाऊस आहे, त्यांनी केलं।
ठीक आहे. धन्यवाद महेश जी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.